उन्हाळ्याची चाहूल लागताच घराघरात प्रत्येक गृहिणीची लगबग चालू होते ती उन्हाळी वाळवणाचे पदार्थ करण्यासाठी। तर आज मी तुमच्यासाठी असे छान पांढरे शुभ्र आणि हाताने सहज भुगा होईल इतके कुरकुरीत बटाटा चिप्स तयार करणार आहोत। उन्हाळी वाळवणाचा हा आपला पहिल्या क्रमांकाचा पदार्थ असणार आहे आणि इथून पुढे पूर्ण उन्हाळ्याभर अशाच खूप सारे उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीज पाहणार आहोत। त्याचबरोबर थंड पेयाच्या रेसिपी देखील पाहणार आहोत। हे बटाटा चिप्स छान पांढरे शुभ्र होण्यासाठी आणि छान हाताने भुगा होईल इतके कुरकुरीत होण्यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि रेसिपी शेवटपर्यंत पहा। पूर्ण उन्हाळाभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळी वाळवणातील बटाटा वेफर्स बटाटा चिप्स कसे तयार करायचे ते पाहूया। त्यासाठी या ठिकाणी 1 किलो बटाटा घेतलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बटाटा चवीला गोड नसावा। गोड असेल तर त्यामध्ये खूप सारे स्टार्च असतं। त्याचबरोबर खूप छान असा पातळ साल असलेला बटाटा घ्या। तो बटाटा वेफर्ससाठी अगदी महत्त्वाचा असतो, त्यामुळे पातळ साल असलेला बटाटा घ्या। शक्यतो मोठ्या आकाराचे बटाटे घ्या आणि छान पातळ सालीचे बटाटे। बटाटा अगोदर मी वरून देखील स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने त्याची जी साल आहे ती कटरच्या साहाय्याने पूर्ण काढून टाकणार आहे। या ठिकाणी बटाट्याचा हवेशी संपर्क आला की तुमचे बटाटे चिप्स हे लाल होतात। ही सर्वात महत्त्वाची एक टिप्स आहे। त्यामुळे बटाटा शक्यतो पाण्यातच ठेवायचा। त्यानंतर पाण्यामध्ये बटाटा ठेवलेला आहे। सर्व बटाट्याची साल काढून झालेली आहे। आता बटाटा आपल्याला किसण्यासाठी तुम्हाला जर छान पातळ चिप्स हवे असतील तर तशा पद्धतीची किसणी घ्या, परंतु माझ्या मुलांना मात्र थोडेसे जाडसर हे चिप्स आवडतात, बटाटा वेफर्स आवडतात, त्यामुळे थोडीशी जाडसर हे चिप्स मी तयार करून घेणार आहे। बटाटे सगळे पाण्यातच ठेवायचे। चिप्स करताना चिप्स देखील पाण्यातच करायचे आहे। बटाट्याचा हवेशी संपर्क येऊ द्यायचा नाही। थोडेसे जाडसर मी ठेवलेले आहे। एक जाडसर बटाटा वेफर्स करण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा आपण चिप्स तळायला घेतो ते पातळ चिप्स असतील तर ते पटकन लाल होतात आणि थोडेसे जाडसर चिप्स असतील तर ते पटकन लाल होत नाही। तळण्यासाठी थोडासा वेळ देखील मिळतो, त्यामुळे थोडेसे जाडसर चिप्स केले तरीही चालतात। अशा पद्धतीने 3 ते 4 पाण्यामध्ये हे बटाटा चिप्स छान असे धुवून घ्यायचे। धुतल्यामुळे त्यामधील जे स्टार्च असतं ते पूर्णपणे निघून जातं आणि त्यामुळे आपले बटाटा वेफर्स छान पांढरे शुभ्र होतात। हे पहा, अशा पद्धतीने 3 ते 4 पाण्याने मी व्यवस्थित असे हे बटाटा वेफर्स धुवून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला ते रात्रभरासाठी तसेच पाण्यामध्ये ठेवायचे आहे। आता पाण्यामध्ये आपल्याला असे छान पाणीमध्ये हे चिप्स बुडतील एवढं आपल्याला पाणी ठेवायचं, त्यावर झाकण ठेवायचं। रात्रभरासाठी ते असं सोडून देत।